दिला आणि तदनंतर बघा आज प्रथमेश ठाकरे कुठे आवर्जून स्वरूप दादांचा आम्ही उल्लेख करतोय. क्रिकेटचे चांगले ते ओनर आहेत आणि ते सुद्धा मात्र एक क्रिकेटर म्हणून नावारूपाला आलेले आहेत. मागीलच आठवड्यात मात्र त्याने मॅन ऑफ द सिरीजचा हा पुरस्कार जिंकलेला. मॅचला तर सुरुवात होती. गोलंदाजी मार्कवरती हमजा आपल्याला पाहायला मिळतोय. रफ्तार का सौदागर, वेदगाचा बादशाह, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विक्की भोईर नंतरचा सर्वाधिक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हमजा आला बॉलिंग ट्रॅक वरती. जितकं टेनिस बॉल क्रिकेट सुंदर खेळतो त्याहून जास्त वेगानं लेदर बॉल क्रिकेट मध्ये हा खेळाडू गोलंदाजी करतो. यावेळेला पहिलाच बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर धावतात आणि पहिल्याच बॉल वरती एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो. अरविंद राणा थांबतायत. मागील मॅच मध्ये सुद्धा असंच चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळालं आणि इकडे सुद्धा थोडासा पाय स्लिप झाला. गोलंदाज आता पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. हमजा खान पहिल्याच बॉलवरती त्याचं मात्र चौकारानं स्वागत केलंय. अरविंद राणा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मधला आणखी एक दादा खेळाडू. दादा फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. नुकतीच सारसोळ्याच्या नाईट स्पर्धेमध्ये त्यांनी मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक जिंकली. यंगे सर आपलं सुद्धा स्वागत आहे. ते सुद्धा सीबीडी परिसरातले एक उभरते समालोचक आहेत. केतन युंडे पुन्हा एकदा हमजा तयार होतो. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया आता हमजाच्या माध्यमातून हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार. हमजा निघाला ओव्हर द विकेटनं. पुढचा बॉल वेग प्रचंड परंतु इनसाइड आउट खेळला. वा काय फटका सजवलाय. एनफिल्डच्या वरनं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. दोन बॉलवरती 2 चौकार आपल्याला बघायला मिळतात. बॉलरच्या पेसचा इकडे वापर केला जातो. जितक्या वेगानं मात्र बॉल हाताळले जात आहेत तेवढेच जबरदस्त फटके इथून मात्र सजवले जात आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार होतील. हमजा पव्या लगातारचा 3रा चौकार इकडे येईल का. एकाच गावातले 2 संघ आहेत म्हणून स्ट्रॅटर्जी खेळाडूंची माहिती आहे प्रत्येकाला कोण कसा खेळतो. या वेळेला समोरच्या दिशेला फिल्डर आहेत. रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल आला. हा बॉल चांगला होता. आता योग्य टप्प्यावरती गोलंदाज करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. हमजा खान लेदर बॉल क्रिकेटचा चांगला अनुभव आहे या खेळाडूकडे. ISCL जी कर्नाटक इकडे सॉफ्ट बॉलची स्पर्धा झाली होती त्याही स्पर्धेमध्ये या खेळाडूने महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. पुन्हा एकदम दर्जेदार फटका. या मुवमेंटला देखील एकच धाव सध्या आपण पाहता. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती पुन्हा एकदा बदल. धावा झाला 9 धावा. सन्माननीय आदरणीय महेशजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. अजूनही मात्र या षटकातील 2 बॉल अजूनही बाकी आहेत. बॉल तयार होतवा. यावेळेला प्रचंड वेगाने हा बॉल हाताळला. डोळ्याची पापणी लवते तोपर्यंत बॉल निघून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. आणि काय बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त डिलिव्हरी.
ही ओळख आहे या खेळाडूची. प्रचंड वेगानं बॉल हाताळणं. पुन्हा एकदा याही मुमेंटला यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बघा 2 चौकार आले त्यानंतर मात्र फक्त 4 बॉल मध्ये एकच धाव या गोलंदाजाने खर्च केली. कमबॅक कसा असावं तर आमच्या या खेळाडू सारखा असावं. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता इकडे संपलाय आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनगडी बाद धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 9. ऐकूया डीजे मास्टर कडून एक सुमधुर संगीत. चला एकच षटक, पहिलं जे षटक आहे तेच पॉवर प्लेचं असणार. 4 ओव्हरची मॅच आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीच्या रणबीवरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो ओम आला. पाहूया आता ओमच्या माध्यमातून कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार आहे. मागील मॅच मध्ये मात्र काय गोलंदाजी केली होती ओमनं. मागील मॅच मध्ये 5 बॉल डॉट बॉल हाताळले होते. 1 धावांचं ते षटक या गोलंदाजाने हाताळलं होतं. ओमचा बॉल स्विच इट केला. वाह, अल्टी पलटी बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर पलटी. 6 रन. अद्भुत, अविस्मरणीय, लाजवाब, अनोखा अंदाजामध्ये हा फटका खेळला. केविन पीटरसन यांची आम्हाला आठवण झाली. बॉलला पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर. अरविंद राणा छा गया गुरु नावाप्रमाणेच मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. दर्जेदार फटके खेळण्याकरिता हा खेळाडू ओळखला जातो. आणि बघा यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू. यावेळेला देखील पायावरचा बॉल थोडेशा ऑस्टिकच्या बाहेर आले आणि त्यानंतर बॉलला भिरकावून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार. जबरदस्त फटकेबाजी. 21 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अरविंद राणा त्याच्याच बॅटमधनं या सर्व धावा आलेल्या आहेत. 6 मध्ये 21 वरतीच तो सध्या बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. इकडे बघा गोलंदाजाने आता फलंदाजाला रीड केलं आणि इथे जर का आपण पाहिलं तर चांगला टप्पा गोलंदाजाने निवडला आणि बॅटरला आता इकडे शांत ठेवलं. डॉट बॉल आला. सुंदर गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज ओम श्रीचा आता कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला यंगस्टर हा खेळाडू स्वतःला सिद्ध करत आला हा खेळाडू. आणि बघा चांगल्या टप्प्यावरती आता तो सध्या बॉलिंग करतो. यावेळीला देखील प्रचंड वेगानं बॉल हाताळला आणि तितक्याच वेगानं बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. या षटकातील 3रा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. अरविंद नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये गिंगावतंय. डीजे मास्टर ऑफ रूट
27 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होता. पुन्हा एकदा अजूनही 2 बॉल या षटकातील बाकी आहेत. ओमश्री निघाला. कमी गतीचा बॉल. हा बॉल लवकर पिक केलाय. पिकअप शॉट आणि याही बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 हवा. पाहूया आता लगातारचा तिसरा येईल का. पुन्हा एकदा बॉल बॅकड्राईव्ह खेळला. समोरच्या दिशेला प्रथमेश कुंभार आहेत आणि इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळतीये. अशा रीतीनं ओव्हर नंबर 2चा खेळ आता इकडे संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण पाहतोय 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद 34 धावा. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या 34 धावा बॅटर अरविंद राणा यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. टॉप गिअर मध्ये सध्या बॅटिंग करतो अरविंद राणा. 10 मध्ये 34 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. अजूनही मात्र अर्धशतकासाठी 16 धावा ते दूर आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो प्रथमेश कुंभाराना. पाहूया प्रथमेश कुंभारच्या माध्यमातून आता कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार. बॉल तयार. प्रथमेश या बळीला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगलच मिळणार. आता स्ट्राईक रेंजला मेहबूब शेख आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक शिरवणे गावचा समसमता सीताराम सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस देखील करणार आहोत. सीबीडी बेलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट ऐरोली हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतील. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा प्रथमेश ओव्हर द विकेटनं लॉफ्ट केल्या. स्ट्रोक चांगला आहे आणि इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळतीये. प्रचिती 11 गावदेवी शिरवणे आणि त्यांच्या अगेन्स्ट करंजा माता 11 शिरवणे. एकाच गावातील 2 संघ आपल्याला बघायला मिळतात. पाहूया या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार. कालच्या दिवसामध्ये के देवांश या संघाने फायनलचं तिकीट मिळवलं. या वेळेला फुल टॉस. असे बॉल अरविंद राणा सोडत नाही. असे बॉल तुम्ही त्याला टाकले आणि त्याला सांगितलं झोपेतून उठून आला तर त्याला बोललो की अशा बॉलवरती तुला षटकार मारायचा तरी तो मारेल. ही ख्याती आहे या खेळाडूची. फुलटॉस बॉलवरती षटकार आला. बेचाळीस धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 41 वरती बॅटिंग करतोय अरविंद राणा. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. या वेळेला बॉल जबरदस्त अफलातून लायन लेंथ आपल्याला पाहायला मिळतीये. इकडे बॅटरला शांत ठेवला आणि इकडे डॉट बॉल आला.
बॉल तयार होतो पुन्हा एकदम प्रथमेश निघाला यावेळेला समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केला बॉल जाईल वन बाउंड सीमा पार रन्स मिळतात 4 अरविंद राणाचा बार मिळतात धावा 4 चौकार सेहेचाळीस धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजांचा अक्षरशः कर्दन काळ ठरला हा खेळाडू अरविंद राणा आणि या मॅच मध्ये बघा जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते 45 धाव्यांवरती सध्या बॅटिंग करतो अरविंद राणा पुढचा बॉल या वेळेला अटक मटक चवळी चटक अरविंद राणाचं झालं अर्धशतक बॅट उंच व्हायची आहे क्या बात आहे जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये 15 बॉल मध्ये 51 धावा अर्धशतक इकडे कंप्लीट झालंय आणि बघा हिंदू युवा चषका मधला पहिला खेळाडू बनलाय ज्याच्या बॅट मधनं या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय टाळ्यांचा कडकड कडकड कड कडाट होतोय अरविंद राणासाठी का होऊ नये ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटकेबाजी अफलातून कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये धावफल धावा झाल्यात 52 धावा चला ओल्ड बॉल मैदानाच्या आत बावन्न धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात बॉल तयार होत यावेळेला इट्स अ वाईड बॉल एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातात ICC नियम क्रमांक 25 इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि नुकताच वाईट बॉल आला बॉल तयार होतो पुन्हा एकदम सिद्धेश या वेळेला उलटा फुलटा रिव्हर्सचा फटका दिलाय गोलंदाजाला 440 होलचा झटका बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर मेहबूब शेख सुद्धा सांगतोय मी देखील गप्प बसणाऱ्यातला नाहीये आणि त्याने सुद्धा आपल्या बॅटिंगचा अंदाज इकडे दाखवला फटकाने इकडे स्वागत केलं पहिला बॉल व्हाईट बॉल आला त्यानंतर हा षटकार रिव्हर्सचा पुन्हा एकदा जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो समजदारीचं क्रिकेट जो फलंदाज मोठे फटके मारतो त्याला स्ट्राईक देणं भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि बघा आता अरविंद राणा स्ट्रायकिंग लाईनवरती आपल्याला पाहायला मिळतात 15 बॉलवरती 51 धावा त्यांच्या बॅटमधनं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या अजूनही मात्र ते नाबाद खेळतात पुढचा बॉल यावेळेला बॉल हवेत टायमिंग प्रॉपर झालंय का हो झालंय बॅट्समन आला रंगात चेंडू पाठवला ढगात ए अरविंद तुझीच बाबाला क्रिकेटच्या चर्चा जगात आणि काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये जबरदस्त बॅटिंग फटकेबाजी अरविंद राणा सेट ऑन अ फायर पुन्हा एकदा मागच्या फटक्याची आठवण करून देणारा हा फटका
लेन बॉल पिक केला आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. 72 धावा संघाच्या झाल्यात आणि 63 धावा वैयक्तिक अरविंद राणा यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 आलेत. आता लगातारचा तिसरा येईल का. शॉर्ट बॉल तिसरा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगरी भाषेत जर सांगायचं ठरलं बाबा 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 कवरा मोठा ये छक्का. छेरान मध्ये आतापर्यंत 8 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. अरविंद राणा यांच्या बॅटमधनं 78 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आता या पहिल्या डावातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॉल तयार झालेत. या वेळेला पुन्हा एकदम ऑन साइडला फटका टर्न केलाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना बॅटर इकडे कमी पडलेत. विकेट आली आहे परंतु अरविंद राणा यांची बॅटिंग जर आवडली असेल ना तर मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या. 19 बॉल मध्ये 70 धावांची धुवाधार इनिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमधले पहिले खेळाडू बनले ज्यांच्या बॅटमधनं पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. वेल प्लेड अरविंद राणा. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. ही ख्याती आहे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये का माझं नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या नामाचा परिचय इकडे करून दिला. जबरदस्त बॅटिंग. धावफलकावरती संघाच्या सांघिक धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 79 धावा आणि विजयासाठी 80 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. चला आम्ही टॉस करणार आहोत. मिरन 11 अप्पर स्ट्रायकर सीबीडी आणि त्यांच्या अगेन्स्ट ऐरोली. चला दोन्ही टीम्स या. टॉस आता इकडे केला जाणार आहे. गावदेवी ऐरोली टीमचे कर्णधार चला टॉस हा इनिंग ब्रेक मध्येच व्हायला हवाय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी पुन्हा एकदा विनंती करतोय दुसरा डाव सुरू होण्याअगोदर लगेच टॉस साठी यायचंय. गावदेवी ऐरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट जर का आपण पाहिलं तर मिरन 11 अप्पा स्ट्रायकर सीबीडी. चला कर्णधार टॉस साठी लगेच या. चला हॅलो. चला मिरन 11 अप्पा स्ट्रायकर सीबीडी वर्सेस गावदेवी ऐरोली. मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. दोन्ही टीम कॅप्टन ऋषी आमच्या सोबत आहेत. निलेश भोईर देखील आमच्या सोबत आहेत. टॉस केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि कॉल करतील निलेश भोईर. हेड इज कॉल अँड कॉल इज टेल. सीबीडी टीम कॅप्टन टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. ऋषी काय सांगाल की कसं वाटतंय आज राजीव गांधी स्टेडियम मध्ये ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलं जातंय. हिंदू युवा चषक या स्पर्धेच्या टायटलने ही स्पर्धा खेळली जाते. गरमीचे दिवस आहेत तरी देखील या मैदानामध्ये खेळत असताना आजूबाजूला हिरवेगार असे डोंगर पाहायला मिळतात, झाडं आहेत. त्यामुळेच या मैदानामध्ये खेळण्याची एक मजा काही औरच आहे. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? प्रथमच आपल्या नवी मुंबईमध्ये डे नाईट फॉर्मॅट या ग्राउंडवर झाला. खूप चांगली स्पर्धा आहे. खूप मजा येते खेळायला आणि आम्ही चांगलं करू. निलेश तुमच्याकडे येतोय. निलेश भोईर टॉस गमावलाय. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असला असता? नाही, प्रथम तर आम्ही बॅटिंगच घेणार होतो.
निलेश, जे पाहिजे ते तुम्हाला मिळालंय. काय सांगाल हा संपूर्ण माहोल बघताना, जे आयोजन आहे आज राजीव गांधी स्टेडियम मध्ये ही स्पर्धा आहे, डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा खेळली जाते, काय व्यक्त व्हाल या स्पर्धेबद्दल? ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर स्पर्धा तर खूपच चांगली आणि ग्राउंड देखील खूपच चांगले आणि ही स्पर्धा प्रथमच जसं म्हटलं पण ऋषीने की प्रथमच डे नाईट स्पर्धा होते, तर खूप खेळायला असं पण डे नाईट नसले तर डे मॅच असेल तरी की या ग्राउंडवर खूप मजा येते खेळायला. त्यामुळे बरेच जणांचं आवडतं ग्राउंड देखील आहे. जवळजवळ या स्पर्धेनंतर सीझन ऑफ होईल, कारण की सीझन जवळजवळ संपेल, कारण की मे महिना सुरू झाला. आणि काय आत्मविश्वास आहे टीमचा की या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने तुम्ही उतराल? ॲक्च्युअली तसं बघायला तर आमची पण देखील शेवटची स्पर्धा आहे, यानंतर आम्ही देखील बंदच करणार आहोत. तर आहेत थोडंफार पोरांची प्रॅक्टिस केली आहे, काही विदाऊट प्रॅक्टिस आलेले आहेत. एक शेवटची टुर्नामेंट आहे म्हणून आम्ही इथे खेळण्यासाठी आलो आहे. होप सो खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करू. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सीबीडी टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी गावदेवी ऐरोली टीम मैदानाच्या आतमध्ये उतरेल. तुम्ही पाहता एक भव्य दिव्य स्पर्धा. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जाऊया, ऐकूया सुनील लांबोर यांच्या वाणीतून पुढच्या मॅचची कहाणी. धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण विघ्नेश्वर मडवी सरांना ऐकत होतो. आज खरं तर फायनलचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि आज विघ्नेश्वर मडवी सर आवर्जून आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनाच आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये ऐकलं. जाऊया दुसऱ्या डाबामध्ये. दुसऱ्या डाबातील पहिलाच बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावताय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इकडे झाला आणि 2 धाबा पूर्ण होतात. 2 धावांच्या मदतीनं धावफलकावरती धावांचा श्रीगणेश आपल्याला बघायला मिळतो. करंजा माता 11 शिरवणे या टीमचा या वेळेला उलटा फुलटा. वाव, पहिलं वाकला आणि आता ठोकला. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. लवकर बॉल हा पिक केला. बघा स्टान्स बदलला आणि त्यानंतर रिव्हर्सचा अद्भुत फटका आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर हा फटका तुम्हाला बनवावा लागतो आणि या बॉलला खरं तर बनवलं आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबा मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला पुन्हा एकदा फाईन लेगची दिशा निवडली आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल आणि फिल्डरची शर्यत लागली आहे, परंतु बॉल थांबणार नाही आहे. बॉल जाईल गोळीच्या वेगानं. डुशुम 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 4 रन्स. आतापर्यंत धावफलकावरती 12 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. गोलंदाज जिन्मला आता इथून मात्र टार्गेट केलं. त्याच्यावरती इथून मात्र मोठे फटके येतात. सिद्धेशच्या बॅटमॅन आणखीन एक दर्जेदार फटका, परंतु बॉल खाली क्षेत्ररक्षक पकडला जातो. झेल विकेट आली आहे आणि बॅटर इथून मात्र सिद्धेश नामक खेळाडू बाद झालात. संघाचा कर्णधार सध्याच्या घडीला जर का आपण त्यांच्या संघाने जिंकलेत. करंजा माता 11 शिरवणे.
या वेळेला हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच दोन्ही हात फैलावतात आणि त्यांचा डिसिजन आला. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता आपल्याला पाहायला मिळतात. वाईट बॉल आपल्याला बघायला मिळतो. हा बॉल गोलंदाजाला पुन्हा एकदा हाताळावा लागतो. दोन कर्णधार एकमेकांच्या विरोधात लढतात. एका साईडला प्रचिती 11 गावदेवी शिरोने टीमचा कर्णधार आहे जिन्मय, आणि दुसऱ्या साईडला प्रथम. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. प्रथम सुतारच्या बॅटमध्ये धमाका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. चौकार. पर्यंत 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही एक बॉल या षटकातील शिल्लक आहे. बघा आता हा बॉल इथून मात्र कशा रीतीने हाताळला जाणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. पुढचा बॉल. या वेळेला क्लीन बॉल. दांडी गोल. काठी काढली. टिट फॉर टॅट. जशा तसं इकडे उत्तर दिलंय. कॅप्टननं केलंय. कॅप्टनला बाद. बॅटरबाद. सतरा धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं मिंडेटरी पॉवर प्लेचं षटक आता इकडे संपलंय. सिद्धेशनं चांगल्या पद्धतीने धावा इकडे बनवून दिल्या आपल्या टीमला. प्रथमेश सुद्धा आता इकडे बास झालेले आहेत. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आहेत. ओमश्री मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रणित आला बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया आता प्रणितच्या माध्यमातून कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार आहे. प्रणित तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल. थांबतात. वेळ घेतात. बॅटरला माहिती आहे आता माझ्यासाठी प्रत्येक बॉल हा भरपूर इम्पॉर्टंट आहे. आता मला अटॅकिंग पॉवर जनरल स्ट्रोक इकडे खेळायचे, कारण 80 धावांचं लक्ष आहे. यावेळेला बघा हा बॉल खोदून काढला. फिल्डर आपल्याला बघायला मिळतात. दुसरा धावेचा प्रयत्न. नजरहाटी बघावं लागेल. चेक करावं लागेल. खरं तर थोडासा उशीर झाला थ्रो करत असताना, परंतु आम्ही चेक करू. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आता हा डिसिजन आमच्यापर्यंत दिला जाईल. आगाऊपणा तू केला कशाला. धावता धावता रनआउट झाला. बॅटर बाद. विकेट आली आहे आणि बॅटर इथून मात्र रनआउटच्या माध्यमातून बाद झालेला आहेत. हा ऍक्शन रिप्ले ही क्वालिटी आणि क्लिअरिटी आहे पीटीसी लाईव्हची, आणि बॅटर आता इथून मात्र बाद झालेत.
क्षेत्राच्या आतमध्ये एंटर होतात. प्रणित पुन्हा एकदा तयार होतो. यावेळेला ऑफ साइड ऑफ स्टंप काय बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त खूप चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रणित आपल्याला पाहायला मिळतो. जो कोणाला नाही भीत त्याचं नाव आहे प्रणित. दमदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती सध्या गोलंदाजी करतो प्रणित. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने निघाला. यावेळेला लाईन मागे खेचली. या बॉलला बॅटर रीड करू शकले नाहीयेत आणि इकडे बघा लगातारचा दुसरा बॉल डॉट. प्रत्येक डॉट बॉल हा बॅटिंग करणाऱ्या टीमला डोकेदुखी ठरणारा. लक्ष मोठे फटके देखील तुम्हाला तितकेच ताकदवान इकडे मारावे लागणार आहेत. या ओव्हरमध्ये अजूनही एकही धाव आली नाहीये. यावेळेला बॉल हवेत विकेटची संधी आहे. बॉलच्या खाली फिल्डर पकडला जातो झेल. विकेट आली आणि बॅटर बाद होतात. बॅटर इथून मात्र बास झालात. प्रणितला इकडे विकेट मिळाली आहे. आतापर्यंत बघा एकच धाव या गोलंदाजाने खर्च केली आहे. या ओव्हर मध्ये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतो प्रणित. 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि गडी गमावलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या करंजा माता 11 टीमने. 4 विकेट्स. बॉल तयार. यावेळेला विकेट स्लॉट मध्ये आला आणि बॉलला पाठवले पार्किंग स्लॉट मध्ये. मिळतात धावा 6. येतोय हँडसम ग्लोरियस मॅक्झिमम स्ट्रोक षटकार. धावफलकावरती 24 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील आता शेवटचा बॉल तयार. पुन्हा एकदा फुलटॉस. ऑन साइडला फिल्डर आहेत. इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. 25 धावा. षटक आता संपलंय. येणाऱ्या 12 बॉल मध्ये करायच्या 55. 12 चेंडू आणि 55 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. 12 बॉल नीड टू 55 रन्स. पाहूया या 55 धावा कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत या मॅच मध्ये. स्पर्धा जर का आपण पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा सध्या आपण पाहता आणि बेलापूर भागातील आतापर्यंतची डे नाईट फॉर्मॅट मधली ही टॉपची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेश सर पर्व पहिला, परंतु असं वाटत नाहीये की पहिलं पर्व आहे. पहिल्याच पर्वामध्ये मोठा धूमधडाका आपल्याला पाहायला मिळतो. आमचे कल्पेश दादा, त्यानंतर शशी भाऊ, सुमित दादा या सर्वांनी मात्र प्रचंड मेहनत या आयोजनामध्ये घेतलेली आहे. खरे शिल्पकार आहेत या स्पर्धेचे. मॅनेजमेंटचं दुसरं नाव म्हणजेच कल्पेश दादा. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला. एक धाव कंप्लीट आणि याही मोमेंटला एकच धाव मिळणार आहे. आणि आनंदाची बातमी ही आहे के देवांश म्हणजे कल्पेश दादांचा संघ फायनल मध्ये दाखल झाला. विकी मुंबईकर सीबीडी विभागातून कालचा गट्स आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यातून तो संघ फायनल मध्ये दाखल झाला. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त बॉल. वेगाचा बादशाह सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. रोहित पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट न. प्रचंड वेग आहे या बॉलरकडे. यावेळेला फुलटॉस. लॉंग ऑन रिझन मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतं आणि इकडे सुद्धा सिंगलच आली आहे. एकच धाव मिळते आणि सिंगलच्या मदतीने आता
धावफलकावरती बदल. धावा झाल्यात 27 धावा. 9 बॉल मध्ये 53 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 53 धावा. या वेळेला देखील समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. इकडे सुद्धा रन्स आली नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न इकडे झाला नाहीये. डॉट बॉल आला. आता समीकरण अवघड झालंय. 8 बॉल मध्ये 53 करायच्यात या मॅच मध्ये. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. उचललाय, फेकून दिलाय, बॉलला पाठवलंय, टाटा बाय बाय. 6 धाव्यांकरिता लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा रोहित. पुढचा बॉल. यावेळेला देखील जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफसाईड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला बघायला मिळाला आणि इकडे डॉट बॉल आला. षटक आता संपलंय. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झाल्यात 33 धावा. येणाऱ्या 6 बॉल मध्ये आता 47 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 47 धावा. मंथन नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन मोड मध्ये बघायला मिळतील. काल त्यांना 7व्या नंबरला बॅटिंग साठी पाठवलं होतं, परंतु काल जर त्यांनी षटकार मारला असता तर आज त्यांना जरूर पुढे बॅटिंग साठी पाठवलं असतं. परंतु पाहूयाच आज त्यांना बॅटिंग मिळेल का हा प्रश्न चिन्ह आहे. 6 मध्ये 47 करायच्यात. जयेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती आलाच. यावेळेला देखील जबरदस्त बॉल. ओ माय गॉड. मोय 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 मारायचं होतं स्टंपला, परंतु बॉल मारला बॅटरला. एक फनी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट हेडशॉट. जबरदस्त निशाणा होता गोलंदाजाचं. पुन्हा एकदा बॉलर जयेंद्र तयार होतात. पुढचा बॉल. यावेळेला देखील विथ द टर्न हा फटका सजवला. ऑफ ब्रेकचा वापर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु मिस फिल्डिंग आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. येतोय नशिबाचा चौकार. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. उलटा मारला, पकडला जातो झेल आणि बॅटर पास झालात. जयेंद्र यांना विकेट मिळाली आहे. 3 बॉल बाकी आहेत. 3 मध्ये करायच्या 42. 3 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज आहे. नो बॅटर आता हमजा खान मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. पाहूया आता हमजा यांच्या माध्यमातून कशा रीतीने फटकेबाजी इकडे केली जाणार आहे. नंबर 7 मध्ये तो सध्या बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॉल तयार होतो. पुन्हा एकदा जयेंद्र निघालेत राऊंड विकेट न. यावेळेला स्विच हिट. वाव. अगोदरच मनामध्ये विचार केला होता की मारणार तर मारणार, रिव्हर्सचाच फटका मारणार आणि तो सक्सेस झाला. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा 4. येतोय चौकार. अरविंद राणा यांनी सुद्धा या फटक्याची तारीफ केली. जबरदस्त फटका होता. बॉलर निघालेच. पुन्हा एकदा जयेंद्र. यावेळेला फुल टॉस बॉल आहे. हवेत खेळलाय. टीमचा कॅप्टन बॉलच्या मागे पकडला जातो. जेल विकेट आली आणि नंतर बॅटर पास झालाच.
शेवटचा बॉल तयार होतात. यावेळेला देखील बॅटरला भोवऱ्यासारखा गरा फिरवला. एकाच गावातील हे दोन संघ आहेत. हासी मजाक जरूर आपल्याला बघायला मिळतीये, परंतु शेवटच्या मोमेंटला सामना जिंकला प्रचिती 11 गावदेवी शिरवणे या संघाने या मॅचला जिंकलाय आणि या स्पर्धेमधला आतापर्यंतचा दुसरा विजय त्यांनी मिळवला. वेल प्लेड. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांच्या बॅटमधनं या स्पर्धेमध्ये 19 बॉल मध्ये 70 धावांची धुवाधार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजांचा अक्षरशः मात्र फेस काढला आणि तेच ठरलेत या मॅच मॅन ऑफ द मॅच अरविंद राणा. जबरदस्त कामगिरी. या अरविंद सामनावीराचा पुरस्कार देऊन तुम्हाला इकडे सन्मानित केलं जाणार.